तीच तिची नायिका, तीच तिची शक्ती, स्वप्नाच्या पंखाना देत नवी उंची. वादळाली तरी न डगमगणारी, अंधारातूनही प्रकाश पेरणारी. तीच तिची नायिका, तीच तिची नायिका. नमस्कार. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या तीच तिची नायिका या विशेष कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. तुमच्या सगळ्या इच्छा, आकांक्षा, तुमची सगळी स्वप्न पूर्ण होत ही विधात्याला प्रार्थना. ती अबला नाही, सबला आहे. हे वाक्य मी आता म्हणणार नाही, कारण त्याच्या खूप पलीकडे ती कधीच पोचलीये. ती न्यायालयामध्ये युक्तिवाद करते, ती कॅमेऱ्यासमोर अतिशय लीलया वावरते, ती प्रत्येक आव्हानांना अतिशय हिमतीने सामोरं जाते. यश, अपयश, घर, करिअर हे सगळं अगदी रिअल टाइम सांभाळते. ती देवी नाही, देवता नाही, पण ह्या देवी देवतांबद्दल आपण जे वर्णन ऐकतो किंवा त्यांच्याबद्दल ज्या गोष्टी आपण वाचतो ते सगळे गुण ज्यांच्यामध्ये आहेत अशा 4 मैत्रिणी आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. त्यांचा परिचय तुम्हाला करून देते. ज्यांचा अभिनय आपल्या काळजाला भिडतो तो अस्सल आहे. त्या परखड आहेत, स्पष्ट आहेत, पण मनाने अतिशय प्रेमळ आहेत. अशा ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. उषाताई, तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. सृजनात्मक जाण, सामाजिकतेचं भान आणि आत्मविश्वास याचा सुंदर संगम ज्यांच्या ठिकाणी आहे. नाटक आणि चित्रपट या क्षेत्रामध्ये ज्यांचा अनुभव खूप दांडगा आहे अशा प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया अरुण अर्थात प्रिया बेर्डे आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. प्रियाताई, मनापासून स्वागत. धन्यवाद. नमस्कार. मंडळी, उच्च न्यायालय, कुटुंब न्यायालय आणि इतरही अनेक न्यायालय म्हणजे पुणे आणि मुंबईमध्ये वसलेली अनेक न्यायालय ज्याच्यामध्ये त्या कायदेतज्ञ म्हणून काम करतात आणि महिलांसाठी विशेष काम करताना वुमन एम्पॉवरमेंट हा त्यांचा केंद्रबिंदू आहे. अशा ॲडव्होकेट अनुराधा शिंदे, नमस्कार. 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 आज त्याही आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. आणि जी अजून वयाने लहान आहे, तिला खूप पल्ला गाठायचा आहे, पण तरीसुद्धा तिने रिस्पेक्ट आणि मन येड्यागत झालं हे 2 सिनेमे, धनंजय माने इथेच राहतात हे नाटक, आणि ती सध्या कायद्याचा अभ्यास करते आहे अशी तरुण मैत्रीण स्वानंदी बेर्डे. नमस्कार. स्वानंदी. हॅलो. हाय. नमस्कार. या चौघींशी मी आज गप्पा मारणार आहे. तर मला असं वाटतं आपण उषाताईंपासून सुरुवात करूया. झालं. उषाताई, आम्ही पहिले तुमच्याचकडे येणार. मला सांगा, स्त्री म्हणून आत्तापर्यंतचा तुमचा प्रवास कसा आहे हे एका वाक्यात कसं सांगाल? बिंदास चाललेला आहे. परफेक्ट. प्रिया? मजेत आहे एकदम. काय म्हणतो आपण, मस्त चाललंय. माझं आरामात खूप छान. चाललंय. आरामात मस्त चाललंय. अनुराधा? खूप चांगला चाललाय. संघर्षातून आपण स्वाभिमानाकडे आणि आपल्या आत्मविश्वासाने आपण खूप चांगला प्रवास केला असं मला तरी अनुभवायला आलंय. क्या बात. आणि तरुण मुली, Yes. तुला काय वाटतं? अजून खूप आयुष्य गाठायचंय, खूप काही शिकायचंय आणि भरपूर शिकायला मिळतंय आणि कमाल चाललंय असं मला वाटतं. पूर्णपैकी पूर्ण मार्क. टाळ्या वाजवा स्वतःसाठीच. व्हेरी गुड. मस्त. क्या बात. दुसरा प्रश्न तुमच्यापासूनच. आयुष्याच्या ह्या सगळ्या काळामध्ये बस आता इथेच थांबावं, नको करूया काम, असा कधी क्षण आला? मरेपर्यंत थांबायचं नाही, करत राहायचं. याला थांबला तो म्हणतात- संपला. याला म्हणतात उषा नाडकर्णी. अगदी अगदी अगदी. प्रियाताई? नाही, असं कधीच वाटलं नाही मला की थांबावं. हम्म. कारण पुढे पुढे चालत राहणं हेच माझ्या दृष्टिकोनातून जास्त महत्वाचं महत्वाचं. होतं. त्यामुळे आयुष्यात तशी वेळच कधी आली नाही की थांबावं लागलं. हा. चालतच राहायचंय. क्या बात है. असा एक क्षण आला होता, कारण माझं शिक्षण पूर्ण झालं, 3 मुलं होती, नवरा आपल्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये होता, त्याच्यामुळे घरची जबाबदारी असं वाटत होतं की आपण इथे दुर्लक्ष होईल. हा. त्यावेळेला प्रॅक्टिसमध्ये उतरताना उतरू की नको, की शिक्षण घेतलं आणि बस आता असं वाटलं होतं.
पण त्यावेळेला मी विचार केला की मी एवढा सॅक्रिफाईस केलाय, मुलांनी माझ्यासाठी पण केलाय मी जेव्हा शिक्षण घेत होते. त्याच्यामुळे मग मी विचार केला की नाही, मला थांबायचं नाहीये, आगे पुढे पुढे जायचं. स्वानंदी. कधीच नाही, आणि देवाच्या कृपेने तो दिवस कधी येऊ पण नाही, कारण जी रोल मॉडेल माझ्या सोबत आहे ती कधी थांबली नाही. त्यामुळे तीच तशी powerful woman आहे. येस, मोस्ट पॉवरफुल वुमन फॉर मी. सो ती संधी, ती गोष्ट कधी मी पण अनुभवणार नाही, ही मला खात्री आहे. तुमच्या चौघींनाही पूर्णपैकी पूर्ण मार्क. थँक्यू. व्हेरी गुड, मस्त. आणि वळतो आहे तिसऱ्या प्रश्नाकडे. अहो, स्त्री म्हणून तुझ्याबद्दल सगळ्यात जास्त कुठल्या गैरसमजाला तुला पुढे जावं लागलं? नाही सांगता येत मला. फक्त एवढंच आहे की इंडस्ट्री जे बोलते ना ते मला खूप लागतं, की माझ्या अपरोक्ष बोलतात जे मला जाणत नाहीत. तू बोलली म्हणून ही बोलणार, पण त्याचा- कोणाची तोंड धरता येत नाही. त्यामुळे आपण पुढे चालत राहणे, पाच्याकडे लक्ष न देणे, हे एकच आहे माझं. माझ्या बाबतीत पण सेम असाच आहे, कारण मी पण स्पष्ट आहे, हम्म. थोडी फटकळ आहे. पण माझ्या तोंडासमोर येऊन कोणी बोलत नाही की प्रिया तू अशी आहेस किंवा काय, हा मुद्दा आहे. कारण मी पण तापट आहे, किंवा माझं जे आहे ते आहे. ज्यांना मी पटले त्यांना पटले, नाही पटले त्यांना नाही पटले. पण माझ्या तोंडासमोर येऊन बोलायची कोणाची हिंमत नाही. हिंमत. त्यामुळे पण मागे बोलणाऱ्यांची संख्या हा, जास्त खूप आहे. असते. काही म्हणून त्यांना मागे काही लक्ष फरक नाही नाही द्यायचं. पडत. अगदी खरं आहे. काय सांगशील तू स्वानंदी? मला खरं तर असा कधी अनुभव नाही आलाय हम्म. या गोष्टींमध्ये. हम्म. पण जसं आई म्हणाली, तिच्यासारखीच मी खूप स्पष्ट आहे. मला पण माझे मुद्दे मांडायला आवडतात, किंवा मला जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे हे वाटतं. हम्म. पण तिला बघताना तिने ज्या पद्धतीने ते मुद्दे मांडलेत, आणि आता मी कशा वेने ते मांडू शकते किंवा किती त्या गोष्टींमध्ये बदल आणू शकते, हे मला समजलंय असं मला वाटतं. अँड आय हॅव माय ओन वेज टू डील विथ इट असं मला वाटतं. गुड. येस. स्त्री ही नेहमी संवेदनशील आणि भावनिक असा आपण विचार करतो, आणि प्रॅक्टिस आणि कोर्टात उभं राहताना असं विचार केला जातो की स्त्री ही कमजोर आहे, ती भावनिक आहे, संवेदनशील आहे, म्हणून वल्नरेबल पण असेल, किंवा ती तेवढं न्याय दे. पण ही आपली कमजोरी आहे, तीच आपली एक मोठी जमेची बाजू आहे. कारण आपण स्त्री म्हणून आपण न्याय देऊ शकतो. आपल्या ज्युडिशरीमध्ये खूप साऱ्या वुमन जजेस आहेत, आणि ऑनरेबल जजेस खूप साऱ्या फॅमिली कोर्टामध्ये आहेत, आणि इतर पण ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे त्या खूप चांगले इम्पार्शियल न्याय देऊ शकतात, याची मला खात्री आहे, आणि त्याप्रमाणे मी पण वागायचा प्रयत्न करते आमच्या क्षेत्रामध्ये. प्रियताई, आता पुढचा प्रश्न माझा तुझ्यासाठी आहे की स्त्री पुरुष खूप समानता आहे आणि ते सगळ्या क्षेत्रात एकत्र आगेकूच करतायत वगैरे असं आपण सगळं वाचत असतो. पण अजूनही स्त्री अशा कुठल्या क्षेत्रात जिंकते आणि कुठल्या क्षेत्रात ती अजूनही फाईट करते किंवा झगडते असं तुला वाटतं? सगळ्याच क्षेत्रांमध्ये. म्हणजे ठीक आहे, म्हणजे ज्या करणाऱ्या करतात. शेवटी कसं असतं की म्हणतो ना आपण, ती गाव तिथे सगळे बोलणारी लोक असतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला म्हणजे काय म्हणतो ना आपण, पाय खेचणारी लोक असतात, आणखी तुम्हाला सपोर्ट करणारी लोक असतात. तुम्ही कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आणि तुम्ही कसं स्वतःचा फोकस ठेवून पुढे जायचं, हे तुमच्यावरती खूप गोष्टी अवलंबून असतात. अवलंबून आहेत. दोन्ही म्हणजे अजूनही बाजूला ती संघर्ष असं- करते. हो हो आहेच. आणि संघर्ष चुकतच नाही. बेसिकली संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला यशाची कशी चव चाखता येणार. अगदी खरं आहे. कारण संघर्ष असेल तरच आपल्याला यश मिळणार आहे, असं मला तरी वाटतं. सहज तुम्हाला मिळालं म्हणजे की ती ते झगडते असं कुठला एरिया असेल असं वाटतं? करिअरच्या अनुषंगाने सगळ्याच पातळीवरती स्त्री झगडतेच आहे. करिअर तर सोडा, घरामध्ये सुद्धा आपल्याला झगडावं लागतं. अगदी. की आज करिअर करायचं म्हटलं तर आपल्याला सकाळी उठून, म्हणजे आमच्या घरामध्ये सुद्धा आम्ही सकाळी उठून, मला नाही म्हटलं तरी कुठेतरी आपण देवपूजा करतो आपण, कारण ते आपले संस्कार असतात ना. मग तिथे आपण त्या दुर्लक्ष करून नाही चालत. किंवा आज घरात बाई कामाला नाही आली तर तेही आपल्याला घरातलं करून निघावं लागतं. म्हणजे ज्याच्यात तिला करिअर करायचंय त्याच्या प्रत्येक गोष्टीसाठी लागणाऱ्या प्रत्येक ठिकाणी ती आणि आता झगडते. ना मीडिया वगैरे एवढा हे झालेलं हो. आहे. आज कामं मिळताना सुद्धा आमच्याकडे लोकांना किती फॉलोअर्स आहेत हे बघून कामं देतात. येतात. किती लाईक्स हा, किती लाईक्स आहेत. त्यामुळे त्याच्यावरनं सुद्धा आजकाल म्हणजे झगडावं तर लागतच आहे. तुझ्यातही तुम्हाला काय वाटतं? जन्माला आलं हे झगडण्यासाठी प्रत्येक गोष्टीत झगडावं लागतं. अगदी खरं आहे. असं मला दाखवा ना की इकडे बाबा Easily तुला मिळालं. पटकन मिळालं. नाही, जन्म घेतल्यावरच सुरू आणि झालं. उषाताई, मला वाटतं तसं मिळू पण नाही ना सहज. मग गंमत येत नाही. गंमतच येणार नाही ना, काही ध्येयच उरणार नाही. चल गेली का मिळालं, गेली का मिळालं, आधी अगदी. जातच नाही, हा. कोणाला फोन करतच नाही. तुम्हाला पाहिजे तर आम्हाला बोलवा, हम्म.
आमचं जमलं तर आम्ही करू, नाहीतर नको. त्यामुळे झगडणं हे आहेच. काय वाटतं अनुराधा? स्त्री तर आता शिक्षण आहे, तिचं करिअर आहे आणि नेतृत्वामध्ये पण आता स्त्रीने खूपच पुढे आलेली आहे. तरी पण एक कधी कधी मागे खेचलं जातं, जसं आपण प्रियाताई पण म्हणाल्या की पाय खेचणारे पण माणसं आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये. त्याप्रमाणे आपल्या सामाजिक त्यांच्या अपेक्षा असतात स्त्रीकडनं. जेव्हा ती करिअर करत असते तरी सुद्धा घरच्यांच्या आणि समाजाच्या पण काही अपेक्षा असतात. तिची सुरक्षितता ही सुद्धा अजून तशी ती स्त्री ही अजूनही सुरक्षित नाही. आपण असे किती इन्सिडेंट बघतो की अगदी. करिअर करणारे स्त्रीवर सुद्धा केवढा अन्याय केला जातो, अत्याचार होतो, तिला मागे खेचलं जातं. स्त्री आहे म्हणून तिच्यावर वेगळ्या प्रकारचे अत्याचार होतात. हे चालूच आहे, पण तरी झगडणं हे कधी संपतच नाहीये स्त्रीचं. हो. म्हणजे हो. चालू आहे आता स्वानंदी. आधुनिक क्षेत्रात सुद्धा. तुझ्या जनरेशन मध्ये तुला काय वाटतं? ऍक्च्युली आता काय झालं ना, सगळे खूप सगळ्यांना माहितीये काय बोलायचंय, कुठे कसं वागायचंय. आणि म्हणजे हे जनरेशनल गॅप नाहीये, मला वाटतं हे वृत्तीच आहे. उलट बायकां innocence आणि कमी होतोय पुरुषांमध्ये का थोडा? इनोसेन्स पेक्षा काय झालं ना, आता सगळ्यांना मोठं व्हायचंय, सगळ्यांना पुढे जायचं, सगळ्यांना लवकर नाव कमवायचंय. त्यामुळे माझी आई जर 25व्या वर्षात काम करायला लागली, ह्याचा अर्थ आम्हाला 20 किंवा 19 वर्षात काम करायला, म्हणजे नॉट आमच्या हो, ह्याचं एक नाहीये, उदाहरण. पण एक उदाहरण की आता सगळे 20-19ला जॉब सुरू करतायत, त्यांना स्वतःचं कमवायचंय, स्वतःचं एक लाईफ सेट करायचं. त्यामुळे त्यांचे ओपिनियन्स लवकर यायला लागले. म्हणजे त्यांना आता वाटते की आम्ही आता फायनली आमच्या घरात त्या विषय मांडू शकतो. म्हणजे मॅनेज घर, नवरा, बायको, बायको नाही सॉरी, फॅमिली, करिअर, बिझनेस, सगळं बायका प्रॉपरली. manage करू आणि शकतात. आय डोंट थिंक दे हॅव एनी कंप्लेन्स अबाउट आणि दॅट. मला वाटतं ते जास्त निगुतीने आणि हा, काटकसरीने करू करतील. शकतात. हा, असं मला वाटतं. पुढच्या शेवटच्या रॅपिड राऊंडच्या ह्या फास्ट प्रश्नाकडे येते. आता कंबर कसून उभं राहावंच लागेल कमवण्यासाठी, असा आयुष्यातला कुठला क्षण होता? कॉलेजला एकदा 1 वर्षात फेल झाले होते, तेव्हा म्हटलं घरी बसून काय करायचं, म्हणून माझ्या मैत्रिणीला नोकरीसाठी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजला जायचं होतं, म्हणून मी तिच्याबरोबर गेले. 18 वर्षही पूर्ण नव्हती तरी मी फॉर्म भरला. 18 वर्ष झाल्यावर मला परीक्षेला आलं बोलावणं, मी पास झाले, ती नापास झाली आणि मला नोकरी मिळाली. त्यामुळे झगडावं लागलं नाही, काहीच करावं लागलं नाही. मी आज सहज. प्रियताई तुमच्याकडे येते, काय मत आहे तुमचं? आमचं घर सगळं म्हणजे इंडस्ट्रीमधलीच सगळे, माझे आई वडील सगळेच, अरुण कर्नाटकी, लता अरुण सगळेच. पण फायनान्शियली आमची तशी फार चांगली परिस्थिती नव्हती. त्यामुळे मला खूप लवकर कामं करायला सुरुवात केली मी. वयाच्या 8व्या वर्षापासून मी लहान मुलांचं डबिंग करत होते. त्याच्यानंतर मग मी माझ्या मामीच्या ग्रुपमध्ये बॅक डान्सर म्हणून काम करायला सुरुवात केली. हळूहळू घराची जबाबदारी पडत गेली आणि मग आपल्याला कळलं की आपल्याला कंबर कसून उभं राहायचंय. त्याच्यानंतर माझी आई गेली. आई गेल्यानंतरही वाटलं की आता आपल्याला परत एकदा उभं राहायचं आपल्या वडिलांना आणि आपल्या आजीला सांभाळण्यासाठी. त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर म्हणजे 4-5-6 वर्षाच्या संसारानंतर जेव्हा लक्ष्मीकांत गेले, तेव्हाही असं वाटलं की आता आपल्याला उभं राहायचंय, कारण आपल्याबरोबर कोणीच नाही. तेव्हा आई वडील आजी सगळेच गेले होते, भाऊ बहीण वगैरे कोणी नाहीयेत मला. त्यामुळे परत एकदा असं वाटलं की आता मुलांसाठी आपल्याला परत एकदा उभं राहायचं आहे. आणि त्यामुळे उभं राहणं आणि हे सतत चालूच आहे आयुष्यामध्ये. आणि आता अशी स्टेज आहे की आता मला उभंच राहायचंय. आता मला असं काही नाहीये की देवाच्या स्वामींच्या कृपेने असं माझं काही झालेलं नाहीये. पण आता मी काय म्हणतो, आपण ठामपणे सगळं झालं त्या आयुष्यामध्ये करून, आता आपलं करिअर, आपला फोकस, आपली मुलं, बस दॅट्स इट. त्यामुळे आता मी खंबीरपणे उभी आहे. मला वाटतं नियतीने उभं राहायला बसूच दिलं नाही नाही. बसूच नाही, अजिबात. शांतपणे बस बाई असं काही झालं नाही माझ्या आयुष्यात. पण त्यातनं खूप काही शिकायला मिळालं. येस येस येस. अनुराधा काय वाटतं? माझं कसं झालं, माझं 12वीच्या नंतर माझं लग्न झालं होतं. हा. आणि हे आपल्या डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे 3 मुलं असल्या, त्याच्यानंतर मी शिक्षण माझं सुरू केलं पुढचं. आणि शिक्षण घेताना मग नंतर असं घेतल्यावर असं वाटलं की घरातनं विचार आला की बस अजून PhD कर, पुढचं ग्रॅज्युएशन कर. तर त्याच्यानंतर मला असं वाटलं की मी एवढं सगळं मिळालं आहे, तर आता मला आर्थिकदृष्ट्या नाही, पण मी माझ्या ओळखीसाठी, अस्तित्वासाठी मी उभं राहिलंच पाहिजे. की मी एवढं सगळं केलंय, माझा सगळा वेळेचा त्याग झालाय, मुलांचाही वेळ मी थोडा खाल्लेला आहे. त्याच्यामुळे मी
काहीतरी माझ्यासाठी स्वतःची ओळख निर्माण करायला पाहिजे. ओळख आपल्याला जनरली समाजात करून देताना मी एक माझी काहीतरी अस्तित्व निर्माण केलं पाहिजे की मी असं आहे, मी Self काम identity. करते आणि माझ्या सेल्फ सॅटिस्फॅक्शनसाठी, स्वतःच्या स्वाभिमानासाठी किंवा अस्तित्वासाठी मी प्रॅक्टिस करायचं ठरवलं. आणि तो एक माझा टर्निंग पॉइंट होता की मी ठामपणे जाहीर केलं की मी प्रॅक्टिस करणार आहे. स्वानंदी, तुझ्या बाबतीत आईला सपोर्टिंग हँड असलं पाहिजे म्हणून तू उभी राहिली, की तुला पहिलेपासूनच काहीतरी स्वतःचं वेगळं करायचंच होतं आर्थिक दृष्ट्या स्टेबल होण्याच्या दृष्टीने? नाही, एका पॉइंटला असं झालं की आता मला आईला पण म्हणजे तिने आयुष्यभर तिचं बोलली की तिला फक्त उभं राहावं लागलंय, आणि ते एका पॉइंट नंतर ते एवढं रिअलाइज व्हायला लागलं की आता बस झालं, आता तिच्यासाठी काहीतरी करायचंय. आणि मग 2024ला जेव्हा ऍक्टिंग ह्या इंडस्ट्रीमध्ये जेव्हा मलाच असं व्हायला लागलं की स्वानंदी नाही होते आता आपलं काही इथे, आपण आता 25 व्हायच्या आधी आपल्याला आपलं आयुष्य फिरवायचंय. आणि ऑल्सो आता एवढी फास्ट फॉरवर्ड लाईफ झाली की सगळ्यांना काहीतरी बनायचंय आणि स्वतःला प्रूव्ह करायचंय. तर त्या प्रेशर खाली अगेन बीन अन ऍक्टर खूप प्रेशरायझिंग होतं माझ्यासाठी. आणि ऑब्व्हियसली एवढी मोठी नावं लागली आहेत मागे, तर ते मला असं वाटलं की जेव्हा इंडस्ट्री एका बेरडेला ऑलरेडी एक्सेप्ट करत होते तेव्हा मध्ये मी आले, आणि तेव्हा अभिनयाला त्या गोष्टींचा जास्त फायदा झाला माझ्यापेक्षा. सो विच इज फाईन, ते त्या पुढच्या गोष्टी आहेत. सो मग 2024च्या एंडला मी ठरवलं की आता मला काहीतरी करायचं आयुष्यासोबत, आणि मग मी लॉचा डिसिजन घेतला. असंही होतं का की अरे ही काहीच करत नाही, ते एक स्पर्धेचं युग असल्यामुळे Yes. सतत लोक एक प्रकारे बोलत असतात ते की तू काहीच नाही करत, हो, म्हणून मग तू उभी राहिलीस? करेक्ट. असं हो, ऍक्च्युली तेच झालं. कारण 4 वर्ष म्हणजे मी पहिली फिल्म केली जेव्हा मी 17 वर्षाची होते, 17 का 16 वर्षाचे होते, आणि तेव्हा मग 1 वर्षानंतर एक फिल्म केली, परत सेकंड फिल्म, आणि त्यानंतर कामच नव्हतं. मग 2021ला शिक्षण पूर्ण केलं आणि नाटक सुरू केलं. मग त्यानंतर परत मग लॉकडाऊन लागला. मग सगळं परत ॲज अ ऍक्टर म्हणून किंवा बाकी गोष्टींमध्ये काहीच नव्हतं माझं. मला असं वाटतं आपण वेगळा विचार करू की तू खूप लवकर उभी राहिली. खूप लवकर मी असं विचार करते की ज्या प्रकारे जे फास्ट फॉरवर्ड लाईफमध्ये सगळे जगतायत किंवा ज्यांना सगळ्यांना आपल्याला प्रूफ करायचं होतं, मी त्यावेळेला माझं आयुष्य जगून घेतलं. माझं बालपण, माझं कॉलेज लाईफ मी एन्जॉय केलं. नाव मी आय एम रेडी टू प्रूव्ह माय सेल्फ असं मला वाटतं. क्या बात आहे. आणि मग मला सगळं करायला आवडतं, मी सगळं करून बसले. आणि आता मला फायनली लॉ मध्ये जास्त आवड आली, आणि मग मी ब्रँड सुरू कायद्याच्या केला. अभ्यासाकडे हा, सो मी लॉ आणि ज्वेलरी ब्रँड सुरू केला. ती छान. पेंटिंग्स पण खूप छान करते. हा. ती न्यूमरॉलॉजीचा अभ्यास करून बसलेली आहे. ती कुंडलीचा अभ्यास करून झालेला आहे हे तिचा. माझे भविष्य. म्हणजे ही उभी तर राहिलीच पण फार वैचारिक दृष्ट्या सुद्धा समृद्ध हो झाली. हो हो. असं म्हणायला अनुभव पण खूप छान तुम्ही बऱ्यापैकी चारही घेतले ते. मुलींनी, अहो तू सुद्धा मुलगी, मी तुम्ही मुलगीच आहे. चारही हो, मुलींनी म्हणजे. अतिशय उत्तम उत्तरं दिलेली आहेत. Thank you. आणि 100 पैकी 100 मार्क या पहिल्या सेगमेंट मध्ये तुम्हाला मिळालेले आहेत. धन्यवाद. व्हेरी गुड. नारी शक्तीचा विजय असो. आऊ तुमच्याकडेच येते परत. वय वाढल्यानंतर स्त्री कलावंतांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो असं वाटतं. मी जी पूर्वी कामं केली त्या मानाने आता मी म्हातारी झाल्यावर हम्म. तेवढी कामं नाहीयेत. मग आली तरी कुठेतरी एवढूस तेवढूस. मग मी ठरवलं नुसतं घरी बसून काय करू, जे येतं ते करायचं, बिझी राहायचं, म्हणजे डोक्यात काय येत नाही. आणि स्वतःला बरं वाटतं. 4 लोकांच्यात मिसळतो, गप्पा होतात, तेवढा टाइमपास होतो म्हणून. पण म्हणजे वय वाढल्यानंतर समाजाचा म्हणजे काम मिळतानाचा दृष्टिकोन थोडं थोडासा बदलतो. प्रियताई, एक स्त्री कलावंत म्हणून स्वतःला एस्टॅब्लिश करत असताना, कारण नेहमी असं म्हटलं जातं की महिलांना खूप पटकन काम मिळतं, अशी एक बाहेर सतत चर्चा असते. तर स्त्री कलावंत म्हणून काम मिळत असताना कुठल्या आव्हानांना सामोरं जावं लागलं, किंवा ते कठीण होतं का की सोपं होतं? माझा स्वभाव बघता हम्म. मला कुठल्या आव्हानांना नाही समोर जावं लागलं. हा. हा, म्हणजे काम म्हणजे मधल्या एका पॅच नंतर, लक्ष्मीकांत गेल्यानंतरचा जो पॅच होता त्याच्यानंतर मला कामं मिळवणं थोडंसं टास्क होता माझ्यासाठी की हे कसं होईल. पण ते सुद्धा मग मला केदार शिंदेचा जत्रा मिळाला, मग महेश कोठारेंनी फुलती धमालसाठी विचारलं, मग जोगवा आलं, नटरंग आलं, त्यामुळे गाडी सुसाट सुटली माझी नंतर. पण मला असं फार आव्हानांना नाही समोर जावं लागलं. एक आहे की तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे माझ्या बाबतीमध्ये असं म्हणेन की मला ना चांगल्या भूमिका मिळवण्यासाठी थोडंसं कष्ट करावे लागले. कारण माझी जी इमेज होती
की छोटी नऊवारी साडी नेसून डान्स करणारी आणि बागेमध्ये. ग्रामीण भूमिका, हो. त्याच्यातून बाहेर पडणं फार गरजेचं होतं. एक डान्सर म्हणून मी एस्टॅब्लिश झालेले होते, पण त्याच्यामधून पण मला बाहेर पडायचं होतं, कारण नवीन नवीन मुली आलेल्या होत्या. माझा हा अट्टास नव्हता की अरे मला बघा मलाच, आणि मी हा. छान डान्स करते, हा. याची काही गरज नव्हती. लोकांना माहितीये की मी चांगली डान्स करत होते. अगदी. त्याच्यातून बाहेर पडणं गरजेचं होतं. त्यामुळे मी डान्स सोडला. म्हणजे 2011ला मी एक लोकनाट्य टाईप नाटक केलं होतं सुनील बर्वेचं, हर्बेरियमचं, जेव्हा ते 5 हो. नाटकं त्यांनी केलं, हर्बेरियम गाणं तळतळ केलं. हो. त्याच्यानंतर मी डान्स टोटली बंद करून हा, टाकला, हा. नाहीच केला. आणि मला असं काही वाटलं नाही दुःख बिक्क, कारण मी वेगळं काही करत नव्हते आयुष्यामध्ये. त्यामुळे मला असं वाटलं की ठीक आहे, आपण आता हा एक बंद केलेला आहे चॅप्टर. आता आपण अभिनयाकडे थोडंसं मला असं आणखी वाटतं लक्ष खूप देऊ. सहजपणे तुम्ही त्याला अगदी, अगदी, सामोरं अगदी. गेलात. मला असं काही आव्हानांना किंवा कुणाचे वाईट अनुभव वगैरे, मी एवढी हिंदीमध्ये पण काही थोड्या एक हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या फिल्म्स केल्यात, पण तिथेही मला चांगले अनुभव आलेत. म्हणजे मला असं कधी कुठला वाईट अनुभव आलेला नाही. एक तर तो स्वभाव पण देण्यासाठी असा- कोणी म्हणजे तशी तुमचं व्यक्तिमत्वच असं आहे व्यक्तिमत्व आहे. की हिंमतच हा, झाली नाही. नाही कारण तोंड फाटकं एकतर माझं, आणि फटकळ तोंडाने, त्यामुळे कुणाची हिंमत नाही. काय रे, इथूनच आधीच सुरुवात माझी. टेरर हो, हो. म्हणजे अरेला कारे अरेला डायरेक्ट कॉलरच धरणार समोरच्या माणसाची. त्यामुळे येताना पण कामं माझ्याकडे तशीच आली. विचारपूर्वक लोकांनी मला, ज्या लोकांनी मला विचारलं ते सुद्धा लोक आणि जे घेऊन गेले त्यांची कॉलर धरायला तुम्ही काय केलं नाही. मी मारामाऱ्या वगैरे भरपूर केल्यात. म्हणजे अरे वा. टॅक्सीवाले, रिक्षावाले, त्यांना झोडून काढलेलं आहे. पण असं इंडस्ट्रीमध्ये असं काही नाही झालं. अनुराधा, कोर्टात काम करत असताना लिंगभेद प्रत्यक्षात जाणवतो का एक स्त्री कायदेतज्ञ म्हणून? हे मलाही आवडेल ऐकायला. आमच्याकडे कोर्टामध्ये जेव्हा आपण प्रॅक्टिस प्लीडिंग करतो, आर्ग्युमेंट करतो, कोर्टामध्ये मला जाणवत नाही असा. पण जेव्हा आपण क्लायंट येतात तेव्हा त्यांना असं वाटतं की ही महिला आहे तर हिच्याकडे क्रिमिनल मॅटर ही किती प्रकारे कशा प्रकारे हँडल करू शकेल, तर त्याच्याबद्दल त्यांना जरा हे वाटतं की क्रिमिनल मॅटर नको, फॅमिली मॅटर्सच इथे यावेत, त्यांच्याकडे असावेत महिलांकडे. पण कोर्टामध्ये लीड करताना माझे लर्नेड जे ॲडव्होकेट फ्रेंड्स आहेत त्यांच्याशी आर्ग्युमेंट करताना असं कधी जाणवलं नाही मला. तेवढं हे क्षेत्र म्हणजे तसं म्हटलं तर कायद्याने आम्हाला मुभा दिलेली आहे, स्त्रीला स्वतःहूनच दिलेली आहे. त्याच्यामुळे त्या क्षेत्रात मला असं कधी जाणवलं नाही की ही स्त्री आहे. आज कितीतरी जजेस, आपल्या ऑनरेबल जजेस ह्या महिला आहेत. मृदुला भाटकर आहेत ऑनरेबल, तहिल रमानी आहे, त्यांच्यासमोर किती वेळा तरी आर्ग्युमेंट प्लीडिंग झालेले आहेत. तर असं कधीच जाणवलं नाही मला की महिला म्हणून डिफर केलं नाही आहे आमच्या क्षेत्रामध्ये. स्वानंदी, तरुण मुली ह्या करिअर, स्वप्न आणि नातेसंबंध यामध्ये खूप गोंधळलेल्या असतात असं आम्ही ऐकतो. तर तुला काय वाटतं, ते ऐकायला आवडेल? मी जसं आधी पण बोलले की आता मुलींचं नात्यांचं जरा, म्हणजे माझं तरी पर्सनली तसं काही नाहीये. मला ते बॅलन्स आउट करायला फार उत्तमपणे जमलंय माझ्या आईमुळे आणि माझी फॅमिलीमुळे. तू आईसारखी कॉलर बिलर नाही ना पकडत? नाही, मी बोलले ना, मी शब्द पकडते. शब्दांनी घायाळ करतेस. मला मुद्देसूद भांडायला आवडतं. क्या बात. सो मग तू वकीलच बन. तिने करेक्ट केलेलं आहे ते. आपला एक मगाशी खाली कॉन्व्हर्सेशन झाला जिथे आपण बोललो की आधी तुम्हाला करिअर ऑप्शन्स एवढे नव्हते, आता एवढे करिअर ऑप्शन्स ओपन झालेत की सगळ्यांना सगळं बनायचंय, सगळ्यांना हे पण करायचंय, मग ते पण करायचं. त्यामुळे मग हे तर सॅक्रिफाईस होतच करिअर वाईज. मग सगळे आता करिअर ओरिएंटेड झालेत कारण बाकीचे ऑप्शन्स खूप ओपन झालेत. त्यामुळे आधी करिअर करू, मग रिलेशनशिप्सचा करू, मग नाती सांभाळू, असं ते झालं. आता त्यांना ते बॅलन्स आउट नाही करायचंय. आता त्यांना आधी प्रत्येक गोष्टीला प्राधान्य द्यायचं आणि मग पुढे जायचंय. सो गोंधळ तर डेफिनेटली आहेत. काही जण लगेच त्यांचे निर्णय घेऊन मोकळे होतात, लगेच जॉबला सुरू होतात. काही जण अजूनही फिगर आउट करतात. मीच बघा, ऍट द एज ऑफ 24 आय डिसाइडेड मला काय बनायचंय. सो म्हणजे आधी ठरवलेलं नव्हतं. हा, एक्झॅक्टली. म्हणजे लॉ हे तर ध्यानीमनी नव्हतं, कारण भीती होती की जमणार की नाही जमणार. पण नंतर हळूहळू जेव्हा आपण त्या गोष्टींना आपण जेव्हा स्टडी करतो तेव्हा आपल्याला कळतं की कुठल्या गोष्टीची गरज आपल्याला आहे. सो इट्स ट्रू की आता बऱ्याच गोष्टींचं गोंधळ कसा घालवावा, काय वाटतं तुला? आय थिंक व्हेरी कसा गुड घालवला? क्वेश्चन. मला खरंच नाही अनुभव, म्हणजे आफ्टर
ते सगळ्या गोष्टीत म्हणजे ते 4 वर्ष 2020 ते 24 तो अख्खा जो काळ होता तो खूप वेगळा होता माझ्यासाठी आणि मला तो परत नकोय माझ्या आयुष्यात. सो त्या गोष्टीनंतर म्हणजे मी स्वतःच ठरवलं की बस झालं आता. वी हॅव टू टेक अ डिसिजन फॉर फॅमिली ऑल्सो अँड फॉर मी ऑल्सो. सो जर तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव लवकर झाली तर खूप चांगलं आहे, नाहीतर मग पण मी of तुला course. सांगू, अनेक वेळा ह्या सगळ्या स्पर्धेच्या एकूण प्रेशरमुळे हम्म. तरुण मुली आधी ज्यांनी काही ठरवलेलं नसतं की आम्ही काय करायचंय, ज्यांचा मार्ग चुकलेला असतो, म्हणजे ठरलेलंच नसतं काही, आणि मग त्या स्पर्धेच्या युगात 24व्या वर्षी त्यांना वन फाईन मॉर्निंग असं वाटतं की अरे या स्पर्धेत मी कुठेच नाहीये, मी काहीच करत नाही, आणि मग त्या नैराश्याला सामोरं जातात. येस, त्यांना तुला काय सांगायला आवडेल? मला एवढंच सांगायला आवडेल की टेक युअर टाइम. हा. डिप्रेशन मध्ये जायची गरज नाही, कारण काय होतं, इट इज होणं साहजिक आहे. तुम्हाला जेव्हा एवढी फास्ट फॉरवर्ड लाईफ आहे आणि तुम्हाला सतत तुमचं नाव कुठे आहे हे प्रूव्ह करायचंय, तर डोंट डू दॅट. तुम्ही आता सॉरी टू से, पण मी जेव्हा ह्या गोष्टीतनं जात होते आणि जेव्हा मी ह्या गोष्टीतनं बाहेर आले, तेव्हा मी स्वतःला एवढंच सांगितलं की स्वानंदी, आपलं आयुष्य हे फक्त स्ट्रगलसाठी नाहीये. म्हणजे इट्स नॉट नेसेसरी की तुम्हाला सतत कुठेतरी पोचलंच पाहिजे, की अगदी. तुम्हाला सतत काही ना काहीतरी केलंच छान. पाहिजे. तुम्ही जर आता करताय ना, यू आर लिव्हिंग युअर लाईफ, जस्ट लिव्ह युअर लाईफ. आनंद घ्या. आनंद घ्या, त्याच्यासाठीच जन्म झालाय. कोणी कुठे लिहिलेलं नाहीये की तुम्हाला सतत कामं करायची आणि तुम्हाला आणि स्वतःचं स्वतः struggles काहीतरी वाढवायचे. सिद्धच केलं हा, पाहिजे. म्हणजे डोंट पाईल अप स्ट्रगल्स ऑन यू. इट विल हॅपन इन इट्स ओन टाइम. सगळं त्याच्या वेळेत होती, असं मला किती वाटतं. छान ना, या म्हणजे किती क्लॅरिटी आहे हा, विचारांची. आणि ती क्लॅरिटी यायला पण वेळ लागला, कारण वी हॅव टू गो थ्रू दॅट. आणि हे पण मुलींनी स्वीकारलं पाहिजे की तो वेळ लागतो आणि तो लागू द्यावा. लागू द्या. त्या सगळे आपापल्या पेसने जगतायत आणि त्यांना जगू देत. ती फास्ट चालली, तिने सगळं 19 मध्ये केलं, याचा अर्थ हे नाही की मी पण केलंच पाहिजे. मी माझं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने जगले आणि आय एम हॅपी दॅट आय डिड व्हॉट आय डिड. येस, मला छान, मस्त. अहो, करिअर मध्ये काम करत असताना नाही म्हणायला कसं स्वतःला तयार केलं? तयार करावं लागतच नाही, ते ठरलेलंच असतं. नाही जमत नाही, दुसरी बाई बघा. करेक्ट. ती सरळ नाही सांगून नाही, टाकते. तुम्ही एखाद्या गोष्टीला नकार देणं. माझंच सांगते मी. उद्या तुम्ही माझ्याकडे जर घेऊन आलात काम, बोलणी झाली, तुम्ही गाणी ऐकवली, तुम्ही स्टोरी सांगितली, मूळ मुद्द्यावर जेव्हा येतो एम व्हिटॅमिन वर, आणि ते व्हिटॅमिन जर मला पचणार नसेल तर मी सांगते मला या दुकानातून घ्यायचं नाही, घेऊन जातो. सरळ म्हणजे नाही बेधडक. म्हणते. पण हे नाही म्हणणं उषाताई सगळ्यांनाच फार पटकन जमतं असं नाहीये. नाहीये. त्यांना तुम्हाला काय सांगायला आवडेल मग? ज्यांना जमत नाही ते का जमत नाही माहितीये का? त्यांना असं वाटतं मी असं म्हटलं तर मला पुढे काम नाही देणार कोण. मला त्याची काळजी नाही, मिळो ना मिळो. ते तुमचं व्यक्तिमत्व झालं. पण अनेक जण असे भिडस्त असतात की मग मी पुढे आता मिळणार नाही सांगितलं. या भीतीनेच ते नाही म्हणायला घाबरतात. तेच त्यांनी त्यांनी काय सांगितलं. करावं मग? त्यांनी मनाची धारणा करून घ्यावी, मला असं बोलायला आलं पाहिजे. हा, आणि मग म्हणायचं नाही आम्हाला येत नाही असं बोलायला, असं नाही बोलायचं. बरोबर आहे. इथून धारणा करा, मला बोलायचंय. काय माझं म्हणणं, एखादी गोष्ट आपल्याला पटली नाही तर आपण नाही म्हणतो ना, तसंच नाही म्हणायचं. इन्सिक्युरिटीज खूप आहेत. खूप आहेत. कामं आजकाल मीडिया म्हणजे आज एवढी मोठी चॅनल्स आहेत, OTT प्लॅटफॉर्म्स आहेत, खूप माध्यम आहे. खूप माध्यम आहे, आणि ह्या सगळ्यामध्ये ही सेम स्पर्धा म्हणजे आपण सतत competition. दिसणं फार गरजेचं आहे असं सतत प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे त्याच्यामधून त्या इन्सिक्युरिटीज निर्माण होतात. तेव्हा माणूस स्वतःचा विचार नाही करत आणि सतत सतत दिसायचं आहे. मग ते रील मधून असू दे, कुठून असू दे, काही असू दे, ते नाही कशालाच म्हणत नाहीत. त्यांना फक्त दिसायचं आहे. म्हणजे एखादी गोष्ट नाही पटली तर ती करायची, कारण आपल्याला कारण हाच इन्सिक्युरिटी हा फार मोठा मुद्दा आहे. काही नाही तोच करू शकत. मनातून पहिले काढला औषधी पाहिजे. फार कमी लोक आहेत हा. की जी आपल्या मुद्द्याला धरून पाहते. राहतात. पण प्रत्येकाला ते नाही होत शक्य, अजिबात नाही होत. हे एक वेळ मीही असं कधीतरी केलंय की मला पण त्यावेळेला असं होतं की अरे मला फायनान्शियल मला गरज आहे अगदी तेच मी तेव्हा, आता आणि म्हणते. त्याचं आपण नाही, मला 2 मुलं सांभाळायची, मोठी करायची, मला करायलाच पाहिजे. म्हणजे मला आठवते 2005, 6, 7 मध्ये मी ना एवढी बिझी होते, वर्षाला मी 15 फिल्म्स केल्या आहेत.
जे मिळेल ते काम केलं, कारण मला मुलांची शिक्षण करायची होती. तर प्रत्येकाचा दृष्टिकोन त्याकडे बघण्याचा फार वेगळा असू मला शकतो. वाटतं तुमच्या कशा गरजा आहेत त्याप्रमाणे ते त्याच्यावरती सगळं अवलंबून ठरतं. असतं. तुमच्या पिढीच्या तुलनेत आताच्या मुलींना माध्यम अर्थातच खूप मुबलक प्रमाणात आहे हम्म. उपलब्ध. स्वातंत्र्य सुद्धा खूप प्रमाणात आहे. म्हणजे तुमच्या वेळेला तुम्हाला रोजी रोटी म्हणजे अक्षरशः शेल्टर, हा. फूड या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागत होता. आता मुलींना पेरेंट्स सगळ्या सुखसोयी उत्तम देतात. रीतीने हो, हो. देतात. त्यामुळे स्वातंत्र्य पण खूप आहे. काय वाटतं ते स्वातंत्र्य अति प्रमाणात होतंय का, किंवा त्याच्यामुळे स्वैराचार खूप वाढतोय का, किंवा नको तितकं स्वातंत्र्य दिलं जातंय का? काय बरोबर वाटतं? बरोबर. हं? होऊ नको शकतं. तितकं स्वातंत्र्य दिलं जातं. कारण आमच्या वेळी आई पप्पा सांगायचे 7 म्हणजे 7. साताच्या मी आत घरात. ऑफिस मधून 5:30ला सुटल्यावर मी एल्फिन्स्टन वरून ग्रँड रोडला येताना 6 वाजायचे, ट्रेननी यायची. हम्म. जरा वेळ झाला तरी चप्पल काढताना वडील अंगावर ओरडायचे, एवढा उशीर का? अगदी बरोबर आहे. कारण माझी पण सकाळ आम्ही पूर्वी 8 तासाची शिफ्ट करायचो, 9 to 6, 2 to 10. 9 ते 6 मध्ये जर फिल्म सिटीला शूट असेल, 6 वाजता म्हणजे संध्याकाळी 7:30 पर्यंत 1.5 तास मला दादरला पोचायला लागायचा गोरेगाववरनं. 7:30चे जर 7:45 झाले तर माझे वडील त्या ह्याच्यावरून चक्रा मारायचे की अजून कशी येईल, कारण त्यावेळेला काही मोबाईल नव्हते, काही नव्हतं. म्हणजे तुमचे वडील चक्कर मारायचे, माझे वडील दारात दोन्ही हात मागे करून मोठे डोळे काढून उभे असायचे. हो, काय एवढा म्हणजे मला पण तो अनुभव आला, कारण मी क्लासला जायचे दादरवरनं, माझी ट्रेन एक चुकली, दुसरी ट्रेन घेतली आणि मला जवळजवळ 10 मिनिटाचा उशीर झाला. घड्याळ होतं आणि वडील समोरच बसले होते. तर दारात म्हणजे बेल वाजली, कारण ते कधी येते हे ऐकत ते बाहेरच्या रूम मध्येच बसले होते आणि बेल वाजली, दारात उभी आहे आणि त्यांनी विचारलं वेळ का झाला, आई गं. एवढा वेळ का झाला, मी तुझी वाट बघतोय मगासपासनं, बेल वाजते कधी आणि तू येतेस कधी. म्हणजे तो धाक होता आम्हाला. आणि आता आता अति स्वातंत्र्य पण मुलांना दिलं गेलेलं आहे. म्हणजे नाही, sorry to आणि say. मुलांना आता जास्ती धाकबीक राहिलेले नाहीयेत. आणि आई-वडिलांना स्वातंत्र्य मिळालं, जुमानतच आपण नाही. त्यांच्यावर कंडिशन आपण कसं आई वडिलांनी डोळे तरुण मोठे मुलगी केले, आहे. जरा ओरडलं की गप बसलं. आताची पोरं ओरडा नाही तर नाही, मी काय यांना कर. का विचारलं उषाताई, तरुण मुलगी आहे ही, हो. तरुण मुलगा आहे, ह्याच पिढीतले आहेत हे आमचा सुद्धा. तिघांचा ग्रुप आहे. हा. आता प्रत्येक वेळेला फोन करणं आणि हे शक्य नसतं. तर ही कॉलेजला गेली तर कधी कधी उशीर झालेला असतो. मग माझं हे म्हणणं असतं, पोचलात एक की message मेसेज टाकायचा, निघाल्यावर एक मेसेज टाकायचा. मग ते तुम्ही काय म्हणजे हे कंपल्शन माझ्याकडे पण मी पण लागू ठेवलंय मला, हम्म. की मी शूटिंगला पोहोचले की मी पोहोचले. मग पण दुपारी तुम्ही यांना आमचं किती- दुपारी पण असं बोलणं होतं की जेवलीस का, हम्म. अभिनय फोन करून विचारणार, दुपारी 2 झाला ब्रेक, ही विचारणार झाला ब्रेक, हम्म. मग हो माझा ब्रेक झालाय, मी तर जेवायला तुमचं काय. म्हणजे इतकं ते सतत आम्ही एकमेकांना, कारण मला असं वाटतं की आपल्या घरातल्या लोकांना तरी माहिती असलं पाहिजे की तुम्ही कुठे Connected नाही, असलं पण हे पाहिजे. जे स्वातंत्र्य आहे किंवा मी जे स्वैराचार म्हणते, तुम्ही ह्याच्यावरचा लगाम कसा ठेवलाय? मला नाही ठेवावं लागलं ऍक्च्युली. कारण मुलं इतकी मोठी इतकी लवकर मॅच्युअर झाली ना, त्यांना की व्हावंच त्यांची लागलं. त्यांना जबाबदारी आली आणि त्यांना माहिती की आपल्या पुढे जे नाव लागलेलं आहे ना, ते नाव फार महत्वाचं आहे. लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव एवढं मोठं आहे आणि की प्रिया आपल्या बेर्डे एवढी पण. जरी चूक झाली तरी पण ते फार चुकीच्या हो. पद्धतीने घेतलं जाईल. लगेच वुमन एम्पॉवरमेंट तिने सांगितलं बा प्रिया बेर्डे सुद्धा. हेही नाव म्हणजे मोठं आहे. आयुष्यात तिनेच अगदी वाढवलंय आम्हाला आणि ती महत्वाचं विसरू आहे. नये असं माझी इच्छा आहे. नाही, मी आणि कशी तुम्ही पण हे विसरू नये असं कधीच आमची नाही, विनंती कधीच आहे. नाही ते मी विसरा. तुम्हाला सांगते की आम्ही जेव्हा लहान होतो आम्ही हॉस्टेलला होतो. म्हणजे मी 1ली ते 7वी हॉस्टेलला होते ओ, आणि कुठे? पुण्याला अच्छा. वडगावला, सिंहगड वडगाव, आणि दादा 4थी 10वी होता. त्यामुळे ती जसं म्हणते 2007 ते 8-9 मध्ये ती कामं करायची. तेव्हा आम्ही घरी असलो की आम्ही दोघंच घरी असायचो, मी आणि दादा. ती दिवसभर शूटला असायची, नाहीतर आम्ही हॉस्टेलला असायचो, म्हणजे लॉंग वेकेशन्सला. नाहीतर मग ही पुण्याला यायची, आम्ही तिथे 2-3 फिल्म्स बघायचे 2-3 दिवस, आणि then मग आम्हाला हॉस्टेलला सोडायची. सो तेव्हापासून मी आणि दादा एवढे काय म्हणतो तुमचं bonding. बॉन्डिंग तर आहेच. म्हणजे आम्ही मम्मी सोबत एवढे राहिलेलो नाही जेवढं मी एकमेकांसोबत राहिलोय. म्हणजे मम्मी नसली तरी चालेल पण आम्हा दोघांना आम्ही लागतो असं आहे. पण ऑल्सो की एवढे लवकर रिस्पॉन्सिबिलिटीज आले, म्हणजे ती नाही आली की मग आम्ही तिच्यासाठी कॅन्डल लाईट डिनर वगैरे बनवायचो रात्री. त्यामुळे या स्वैराचार आणि स्वातंत्र्याचा तुमच्यावर काही विशेष परिणाम वगैरे होत नाही. त्यांना कारण आणि हा. बेसिकली मित्रमंडळी फार चांगली आहे हा. त्यांची. त्यांनी जे त्यांच्या Circle लोकांचं चांगलं आहे. सर्कल खूप चांगलं आहे, त्यामुळे तीही मुलं तेवढीच करिअर ओरिएंटेड
संस्कारी मुलं. त्यामुळे ना मला असं वाटतं की ते फार महत्वाचं असतं की तुमच्या आजूबाजूची मुलं कशी आहेत. म्हणजे एखादा जरी मित्र चुकीचा वागला तर अभिनय आनंदी हे असं नाही चालणार हं, आमच्या घरात असं नाही चालणार. हे लोक पण घरात आमच्याकडे कारण पार्ट्या आहो होतात. आम्हाला धाक आहे तिचा. अनुराधा आम्ही घाबरतो तिला. तुला मला एक असं विचारायचं की आम्ही नेहमी असं ऐकतो की महिला वकील आहे ना, हा मग ती जरा सॉफ्ट असेल. असं काही होतं का की महिला वकील असली की ती सॉफ्ट असते? म्हणजे तुमच्या महिला क्लायंटच्या तुमच्याकडनं कुठल्या प्रकारच्या अपेक्षा असतात? महिला क्लायंटला पण असं वाटतं की माझी महिला वकील आहे, माझी ही वकील आहे आणि ती लेडीज आहे, तर ती सॉफ्ट नसली पाहिजे असं आत्ताच्या ज्या महिला जे क्लायंट्स येतात त्यांची पण हे असतात. कारण तिने पण आमच्या बाकीचे पुरुष तिचे प्रतिद्वंदी आहेत, दुसरे ऍडव्होकेट, त्यांच्या पुढे जाऊन युक्तिवाद वगैरे करावेत. आणि जर आपल्याला नॉलेज आहे कायद्याचं व्यवस्थित चांगलं, आपण ती केस मांडू शकतो व्यवस्थितपणे, तर आपण बरोबर आर्ग्युमेंट्स करू शकतो किंवा ते पॉइंट्स आपण घेऊ शकतो आणि आपण योग्य तो न्याय आपल्या क्लायंटला देऊ शकतो नक्कीच. पण आणि पुरुष सॉफ्ट वकील मला नाही वाटत की महिला हा. ऍज अ काही महिला नसतं. वकील सॉफ्ट नसतात असं नाही. कारण सॉफ्टचा टर्म काय, लाईक व्हॉट इज सॉफ्ट? त्या आतून सॉफ्ट असतील किंवा ते दुसरी एक महिला जी क्लायंट येईल तिचं दुःख चांगल्या प्रकारे ती समजू शकेल की तिच्यावर काय झालं असेल आणि तिला मी काय तेच गरज विचारणार आहे. होते की भावनिक प्रकरण असेल एखाद्या महिलेचं, तर जसं तुम्ही की पण एक डिवोर्स महिला आहात. आहे, जसं की चाइल्ड कस्टडी आहे, मी चाइल्ड हा. कस्टडी मध्ये माझ्या ती बाई होती मुलगी, तिच्या मुलीला 9 वर्षाची मुलगी होती, तर तिला मी योग्य तो न्याय माझ्या प्रमाणे मिळवून दिला. कारण तिची अशी केस झाली होती ना की तिचे वडील होते त्या लहान मुलीचे, ते काहीतरी वेगळी बाई म्हणजे दुसरी बाई आणून तिच्या घरामध्ये वगैरे ठेवली होती, तर ते त्या लहान बाळाने बघितलं होतं सगळं, आईला अत्याचार करणं, मारणं. त्याच्यामुळे मी तिची केस योग्य युक्तिवाद करून अशी लढली की नाही, ती म्हणजे त्या भावनिक प्रकरण हाताळताना तुम्ही तुमची भावनिकता कशी सांभाळता तेच मला विचारायचं. खरं तर आम्हाला ऍज अ वकील म्हणून अशा केसेस लढताना खूप मानसिक चढ उतार होतो. एक्झॅक्टली. कारण की डिवोर्सच्या केसेस आहेत, चाइल्ड कस्टडी आहे, मेंटेनन्स आहे, ह्याच्यात कमी जास्त झालं ना की आपल्याला पण खूप, एखादा जर डिवोर्स झाला योग्य झालं, कारण ते लोक वर्षानुवर्ष भांडतायत, तर मग ज्युडिशरी समोरून सांगते की जर तुमचं पटत नसेल तर सेपरेट व्हा तुम्ही. पण ते सेपरेट झालं, लास्टला ती ऑर्डर डिग्री वगैरे देताना आम्हाला पण कुठेतरी वाईट वाटतं की एक कुटुंब जर विभक्त होतंय, आई वडिलांना, मुलांना आई वडील वेगवेगळे आता दिसणार आहेत, तर तो एक चढ उतार खूप असतो आणि ते फार डिप्रेसिंग त्यावेळेला आहे. स्वतःला सांभाळावं लागत त्यावेळेला असेल. स्वतःला सांभाळावं लागतं, कारण घरी येतो आपण तो तेच डोक्यात घेऊन येतो. तर आपल्याला त्याच्यासाठी तयार राहायला लागतं. त्या इमोशनल चढ उतारामधनं आपल्याला बाहेर पडणं म्हणजे गरजेचं जसं आहे. डॉक्टरना आपल्या पेशंटशी अटॅच होता येत नाही, तसं हम्म. तुम्हालाही तुमच्या क्लायंटशी अटॅच होऊन चालत चालणार नाही, पण होतो आपण. त्या काळापुरतं त्या केस मध्येच आपण असतो. इव्हन स्वयंपाक करताना किंवा इव्हन आपण गाडी चालवताना, सगळं करताना आपण त्या केस मध्ये गुंतलेलो असतो की आता काय करायचं आणि आता हे होणार आहे. पण त्याच्यातनं बाहेर पण पडता आलं पाहिजे. आणि स्त्री ही अशी आहे ना की ती स्वतःला सावरू शकते, ती तेवढी सशक्त आहे. थोडा वेळसाठी ती हलेल भावनिक दृष्ट्या. इमोशनल अटॅचमेंट म्हणजे ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. पण मी मगाच म्हणाले तसं की ती आता अबला वगैरे नाही, ती सबला आणि त्याच्या फार पुढे गेली आहे. या सगळ्या चौघींशी गप्पा मारताना ही गोष्ट प्रामुख्याने जाणवत असेल की स्त्री म्हणूनचा त्यांचा जो प्रवास आहे तो किती अद्भुत आहे. मी आहो तुमच्याकडे वळते. टाईप कास्टिंगचा जो अनुभव आहे तो कसा वाटतो? बरोबर आहे तुम्ही म्हणाला टाईप कास्टिंग. कारण एक सिनेमा माझा माहेरची साडी झाल्याबरोबर मला तसलेच रोल यायला लागले. मी म्हटलं मला कंटाळा आला, मार ढकल काय आहे हे, काम आहे का? ठीक आहे, सासू म्हणे कधीतरी ओरडते वगैरे, ते ठीक आहे, पण नाही, मला नाही आवडत ते. कितीतरी प्रकारचे रोल आहेत. मी काय फक्त तेच करू शकते, ओरडणं, ढकलणं, मारणं. बाकी चांगले रोल नाही करू शकत. मग 3-4 याला नाही म्हटलं की मग पुढचा वेगळा आपोआप येत असेल, नाही का? टाईपकास्ट व्हायचंच, पण टाईपकास्ट ना ऍक्च्युअली इंडस्ट्रीचाच प्रॉब्लेम आहे. स्वभाव आहे. म्हणजे फक्त एक म्हातारा मिळाला ऍड मध्ये, हा म्हातारा बोचड म्हातारा, की 10 ऍड येऊ दे त्यात तोच म्हातारा असतो, उसको ढूंढ के लाव. अरे दुसरे पण म्हातारे आहेत, त्यांना पण बोलवा, ऑडिशन. आणि इव्हन चित्रपटांचा पण हा प्रॉब्लेम आहे ना
एकदा कॉमेडीची लाट सुरू झाली की फक्त कॉमेडी बस माहेरची साडी सुरू झाली की लगेच सगळ्या मला हळदी वाटतं कुंकू कथानकांच्या बाबतीतही हे घडतं की सगळं, हे सगळं. असं कथानक आवडतंय मग तसंच आता म्हणजे इतके आशयघन चित्रपट येतात, अगदी. एवढे आशयघन चित्रपट येतात, अरे त्याच्यामधून मग एंटरटेनमेंट कुठेतरी बाजूला गेल्यासारखी होती की लोक तिकीट काढून तुमच्याकडे येतात पिक्चर बघायला की त्यांना त्यांचे 2 तास सगळं विसरून आम्हाला एक मनोरंजन बघायचं ते न आता होता मी तुम्ही एक सिनेमा केला, आशयघन आणि मोठा रोल नाहीये, आत्ता करून आली मी. त्याच्यात म्हातारी चोमडी म्हातारी असते ना ती केली. आणि मग शेवटी एक हळदीचा सीन आहे, हं. त्यात ती नाचत, सगळे नाचतायत आणि ही नाचता नाचता तो दारू पिणारा घेऊन चाललाय ग्लास, मी घेते पिते, मी जोरात नाचते. म्हणजे मला नाचवलंय, हा हा म्हणजे मी करू शकते. म्हणजे वेगळी नंतर मला दम लागतो तो सोडा. खरंय. म्हणजे वेगळी मज्जा म्हातारी आली मला. दाखवण्याचा प्रयत्न टाईपकास्ट न राहता वेगळ्या पद्धतीने केलाय. एक प्रश्न विचारायचा आहे, खरं तुम्हाला हा विचारावा की नाही, कारण तुम्ही तर अरेला कारे आणि आगाऊपणा केला की धर कॉलर. पण तरी सुद्धा आपण कितीही म्हणालो स्त्री पुरुष समानता, तरी सतत सातत्याने असं ऐकायला येतं की पुरुषांना स्त्री त्यांच्यापेक्षा वरचढ करिअरमध्ये असलेली आतून थोडं खुपतं त्यांना चालत नाही. करेक्ट. आणि त्यांना तिने अरेला कारे म्हटलेलंही चालत नाही किंवा मोठ्या आवाजात तुझ्यापेक्षा मलाही मोठा आवाज काढता येतो हेही वागलेलं आवडत नाही, असं आम्ही ऐकतो तुमच्या क्षेत्रातही आणि इतरही ठिकाणी, की ते लगेच त्यांना ते असुरक्षित वाटतं आणि मग ते अधिक ओव्हर डॉमिनेट करायला जातात. काय वाटतं? माझ्या बाबतीत नाही झालं असलं काही. आणि सहन पण म्हटलं नाही ना. करणार मी अजिबात. मी म्हंटल ना. सहन पण नाही करणार. हं. म्हणजे मला असं आठवत पण नाही कोणी माझ्यावर असं वागलेलं आहे, आणि जरी वागलं असेल तरी मग नंतर त्यांना त्याची जागा दाखवून देण्याचं काम मी नक्कीच केलेलं आहे. तुम्ही काय, तुम्हाला झाले काय माझे वाटतं? एका नाटकात. हा. मला इथे कोणाची नावं घ्यायची नाहीत, कशाला. नको झालं आता कशाला. मैत्री एवढी नाहीये, मी गळ्यात कोणाच्या पडत नाही, मला दुश्मनी पण नको. पण राहिले असं होतं का येस उषाताई, येस की पुरुषांना आवडत नाही अनुभवलंय, वरचढ? मी अनुभवलंय. हम्म. म्हणजे मला तोंडावर असं कोण काय बोललं नाही, हम्म. कृत्यातून दिसत. तेवढे आपण शहाणे आहोत. एक्सप्रेशन मधनं दिसतं. पण फक्त पुरुषांच्या बाबतीतच नाही, बायका पण करतात हे. हा, बाईला हे सुद्धा नाही बायकांना सुद्धा चालत प्रॉब्लेम आहे. की हा. माझ्यापेक्षा कोणी हा, म्हणजे हो. सिनियर त्या असतील आणि अगदी, ज्युनियर अगदी. जर एखादी सिनियर ज्युनियर सोड, आता मी 45 वर्ष फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा मनोरंजन सृष्टीमध्ये आहे. हम्म. सो आनंदी एक आली आता, तिचं खूप नाव झालं अचानक. हम्म. माझ्यापेक्षा थोडी ज्युनियर आहे, तिचं खूप नाव झालं आणि तिला खूप खूप छान कौतुक झालं. कौतुक झालं. पण त्याच्यानंतर तिला पण माझ्याबद्दल प्रॉब्लेम येऊ शकतो की अरे ह्यांना ह्या कसं काय, मग ह्यांना ह्यांचे का फोटो, मग ते कसं काय, मग त्यांची साडी अशी का, माझी का नाही, हे अजूनही आहे ना बरं का. त्यामुळे बायकांनाही प्रॉब्लेम येऊ शकतो, त्यांनाही ती इन्सिक्युरिटीज आहेत. महिलाच महिलांना डॉमिनेट करतात हे जास्त तर आपण करतात. सतत ऐकत जास्त आलो. करतात. करेक्ट करेक्ट आणि असं होतं. करेक्ट. म्हणजे अनेक मैत्रिणींना, माझ्या सकट माझ्या अनेक मैत्रिणींना पुरुष मित्र जास्त आहेत हो. मैत्रिणींपेक्षा, कारण ते फार Same. पटकन स्वीकारतात हो. आपल्याला. असं एक काय वाटतं? बरोबर आहे. हं? आता मी तुम्हाला सांगते, मी मध्ये हे केलं होतं, मास्टर शेफ. हं. तर बघणारे लोक आहेत, कौतुक करणारे लोक आहेत, ते मला फोन करायचे आणि त्यातल्या एकाने विचारलं मला हं. की मी बघते तुझं नेहमी ते मास्टर शेफ, आणि ते लोक तुला किती प्रेम करतात, तुला हिंदीत खूप प्रेम करतात, मराठीत का नाही? मग मी माझं ठेवणीतलं वाक्य त्या बाईना सांगितल्यावर त्या हसल्या. कारण आम्ही हिच्याबद्दल इतकं बोलतो, हो. जे नसताना सुद्धा आम्ही हिच्याबद्दल इतकं बोलतो, तर हिला काम, मला काय कुठे जावं लागलं नाही. फोन आला, ऑफिसमध्ये बोलवलं, 7-8 जण बसले, गप्पा मारल्या जेवणाच्या, झालं, हम करते हैं आप करोगी, म्हटलं आप लोग है तो मैं करूंगी. हं. मी केलं. मला मला वाटतं काम मिळालं. मला वाटतं मागे त्यांच्याच बद्दल बोलल्या जातं किंवा त्यांचीच चर्चा होते ज्यांच्यापासून असुरक्षितता असते, करेक्ट करेक्ट आहे. ज्यांच्याकडे Correct. टॅलेंट असतं. म्हणून कधी कधी Potential समोरची असतं. पार्टी असते, अपोनंट असतात, ते पुरुष वर्ग असले तरी पण कधी कधी दमात घ्यायचा आपल्याला प्रयत्न अगदी. करतात. अगदी. मला म्हणजे दमात त्यांना कोण वाटतं घेणारच समोर नाही. महिला. नाही, नाही, समोर महिला आहे त्याच्यामुळे तिला कमी नॉलेज असेल किंवा पाठवून आपण जर बोलतात. मोठ्याने बोललो तर आपलंच ऐकलं जाईल असं वाटत असतं पुरुषांना. किंवा आपण आता बोललो की बाकी दुसऱ्या स्त्रिया पण स्त्रियांना कधी कधी दमात घेतात. पण
आपल्याला तेवढं नॉलेज असेल, आपलं कायद्याचं नॉलेज, कायद्याच्या तरतुदी, युक्तिवाद आपण जसे तसे मांडले ना, तर आपलं बोलणं ऐकलं जातं आणि आपलं बोलणं रेकॉर्डवर घेतलं जातं आणि आपल्याला पॉझिटिव्ह रिप्लाय मिळतो अनेक समोरून. वेळा मला वाटतं असंही होतं की त्या निगेटिव्ह चर्चेला आपण फार बॉदर करत नाही. हम्म. मैत्रिणीच महिलाच जर बोलत असतील तर मग एक सोपं टूल असतं कॅरेक्टर. हम्म. मग कॅरेक्टर बद्दल बोललं जातं. तर ह्याला सगळ्याला तुम्ही कसं सामोरं गेलात? जी वाईट पद्धतीची जी प्रसिद्धी केली जाते ठरवून आणि ते आपल्याच अवतीभोवतीचे लोक ती करत असतात, हम्म. त्याला तुम्ही दोघे कशा सामोरं मी गेले? तोंडावर जाऊन विचारते, तू असं बोललास माझ्याबद्दल? अच्छा, फोनच करते डायरेक्ट डायरेक्ट फोन Face करते. to face. फोन करते काय बोलते की हे बाबा मला काय वाटतं तुझं योग्य काय? पद्धत हा. फेस टू फेस. काय की तू कधी-कधी बोललीस काय की नाही होतं? तरी खरं. हा, कधी कधी काय होतं, हम्म. एक माणूस बोलला ना की त्याचे ना दुसरी लोक म्हणजे ते चायनीज विस्पर म्हणतात ना, हा. तसं ते एक एका शब्द शब्दाचं इथे तो दुसरं तिकडे जायपर्यंत वेगळं वेगळं झालेलं असतं. बरोबर आहे. त्यापेक्षा त्याच्याबद्दल मी काहीतरी चुकीचा विचार करायच्या ऐवजी मी तुला विचारेन ना की नाही बाबा आणि तुझं कसं कदाचित झालंय असंही का? होत असेल की बोललाही असेल तरी मला हे कळलंय तू बोलला, हे हे कळणं फोन गरजेचं केल्यामुळे असतं. कळतं. कळतं ना. हे कळणं गरजेचं असतं की बाबा समोरची बाई तर ऐकून घेणार नाही आणि हे हिला कळलंय, हे महत्वाचं. कधी कधी अरुंधती काय होतं, आता मला कळलं की ही माझ्याबद्दल बोलली, हे हिने मला सांगितलं की ती तुझ्याबद्दल बोलत असं होती. बोलते. हा, हम्म. ते माझ्या लक्षात असतं, कळलं. आणि आम्ही जेव्हा भेटतो त्यावेळेला ती आलेली असते, मग मी माझ्या ठेवणीतल्या वाक्यानी जी बोलत असते ना, बघायचं नाही पण बोलायचं असं की जो बोललेला त्याला बरोबर गेलं पाहिजे. तोच तर हे मी बरोबर. करते. बरोबर पण समाजामध्ये ना सगळ्यात इझी हेच आहे की एखादी स्त्री पुढे जात असेल तर चालेल. तिला फक्त चारित्र्यावरनं बोललं बोललं की की मग मग तिला बरोबर तिचं आहे. खच्चीकरण होणार आहे असं. मग ते ते त्या काय स्त्रीने माहिती का? ठरवायचं की ते होऊ ते होऊ द्यायचं. द्यायचं की नाही. सगळ्यात महत्वाचा आता मुद्दा असा आहे, हे सगळे आपल्या आपल्यामधले झाले, पण आजकाल ट्रोलिंग मध्ये जे बोललं जातं फार वाईट आहे ते ते. तर म्हणजे दुर्लक्ष तो करण्याचा वेगळा, पर्यायच त्याच्यावर एक नाहीये. वेगळी मग वेगळा त्याच्यासाठी पण एपिसोड मानसिक होईल. दृष्ट्या तुम्हाला किती तयार तयार व्हावं लागतं अगदी. याची कल्पना अगदी. नाहीये लोकांना. पण जेव्हा तुमची काही नावं आहेत, तुम्ही इतकी वर्ष काम करून इतकं नाव कमवलेलं असतं, तुम्ही कष्ट केलेले असतात आणि तुम्ही कोणीही बाहेरचा असा मनुष्य येतो, तो काहीतरी तुम्ही हातात बोलतो. तुमच्या नेटवर्क फ्री आहे म्हणून तुम्ही काहीही आणि बोलता. ज्याच्याबद्दल बोलल्या जातं त्याला किती टेन्शन की माझ्या घरातली मुलं वाचणार हो, आहेत. अगदी, माझं अगदी. पण पती या वाचणार गोष्टीमध्ये आहे. एक तो शब्द आहे की आपल्याला इग्नोर करता आलं पाहिजे ह्या हो. गोष्टी की त्याने नाही, आपण नाही, माहिती इग्नोर करावं. करण्यासारखं करता कामा असेल नये. तर इग्नोर. आता मी तुम्हाला सांगते, आणि जेव्हा यायच्या महिलाच महिलांना ट्रोल करतात यायच्या तेही आधी आहे. हो. अरुंधती यायच्या आधी मी सकाळी फेसबुक बघत होते बिवण झाल्यावर. एक बाई आहे बघ, चटोरी म्हणून जेवणाचं करते, तिचा 17 वर्षाचा मुलगा ऍक्सिडेंट मध्ये गेला. हो. बरोबर. ते तिने सगळं दाखवत हो. होते आणि मी तिला फॉलो करते. तर तिच्या मुलाचा जेव्हा गेलेला दिवस होता, त्याचे सगळे मित्र आले होते घरी, सगळं झालं वगैरे. तर ते दुसऱ्या ह्याच्या रील मध्ये नवरा बायको बसले होते आणि म्हणाले की मला बोलायचं आहे की आमचा मुलगा गेला, हे दुःख आम्हाला आहे, पण तुम्ही त्याच्यावर काहीही बोलता. बोलू नका. तिने नावं घेऊन हो म्हणे मुलाला शिकायला पाठवलं आणि खोटं बोलते, मुलगा गेलाय ना, काही दुःख नाही. मला वाचताना रडायला आलं. आणि बाईच बाई बद्दल जेव्हा अशा बाई प्रकारचे बोलतात. विधान पंजाबी बाई होती, कौर म्हणून किती कोणतरी. वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं. मला आपण थोडासा वेगळ्या विषयाकडे वळूया आता, कारण हा खूप गहन विषय आहे. याच्यावर आपली एक वेगळी चर्चा Episode करूया. त्याच्यावरती. तुझा ज्वेलरी ब्रँड आहे, हम्म. तर तो एक मला वाटतं ब्रँड पेक्षा विचार आहे. हम्म. थोडक्यात त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल. सो ज्वेलरी ही मी लहानपणापासून बघत आले. माझी आई कारण तिच्याकडे भिन्न भिन्न प्रकारचे दागिने होते. आणि मग नंतर जेव्हा मी डिसिजन घेतला की मम्मी आता काहीतरी एक बिझनेस सुरू करूया, तेव्हा ती बोलली की आपण ज्वेलरीचं का नाही करत. So म्हणलं की वेल अँड गुड. आणि आमच्या दोघींसाठी ज्वेलरी हा एक स्टेटमेंट आहे. दागिना हा एका बाईने घातलाच, ते सगळ्याच बायका घालतात, पण ती एक कॅरेक्टर रिप्रेझेंट करतो तो ज्वेलरी थ्रू. आणि माझं असं म्हणणं होतं की जर तुम्ही ती घालताय ना, तर ती स्टेटमेंटच असली पाहिजे की तुम्ही इट टॉक्स अबाउट इट, तुमच्याबद्दल बरंच काही सांगतो एक दागिना, असं मला वाटतं. आणि त्या हिशोबाने मी तो ब्रँड सुरू करायचा निर्णय घेतला. म्हणजे तो आणि विचार आहे. विचारच आहे तो. आणि तो लोकांपर्यंत पोहोचला, लोकांना तो खूप आवडला आणि ते खूप म्हणजे त्यांना ते असं घरचं वाटलं, कारण ऑब्व्हियसली हे दोघं त्यांच्या लहानपणाचे स्टार्स आहेत. सो त्यामुळे आत्ता त्यांना ते खूप जास्त कनेक्ट झालं आणि ते सगळे खूप खूप चांगला प्रतिसाद मिळाला मला त्यासाठी. आपण मुलाखतीच्या अगदी शेवटच्या चरणामध्ये आहोत. खरं तरी मुलाखत संपू नये असं वाटतंय, कारण तुमच्या सगळ्यांचे अनुभव
आणि तुमच्याकडे असलेली उत्स्फूर्तता यामध्ये ही संपू नये असं वाटतंय, पण वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे आता अगदी या मुलाखतीच्या मधला शेवटचा कॉमन प्रश्न, ज्याचं उत्तर चौघींनी पण अगदी थोडक्यात द्यायचंय. खरंच, अगदी खरंच कुठल्याही शतकात आपण असलो तरी स्त्री पुरुष समानता आहे का? काय वाटतं? आपण समजतो आहे म्हणून, पण बाहेर दिसत नाही. हम्म. कारण प्रत्येक ठिकाणी पुरुष दाखवतो मी लय शहाणा म्हणून आणि बायका काय नाही फालतू. असं नाही, आपण समजतो, आपल्या मनाची समजूत घालतो. समान काही नाही समान. नाही ना प्रियाताई, काय वाटतं? हा मी तिला होकार देईन तिच्या म्हणण्याला की हे बऱ्यापैकी आहे, पण हे आपल्याला सतत दाखवून द्यावं लागतं की आम्ही तुमच्या पुढे आहोत किंवा आम्ही तुमच्या बरोबरीचे आहोत. हे सतत आपल्याला ते पुरुषांना जाणवून द्यावं लागतं. त्यामुळे मला नाही असं वाटतं की अजून स्त्री मला वाटतं पुरुष काही समान. नाही. जरी नैसर्गिक बायका मर्यादा. आज कितीही पुरुषांची सगळी ते करतात त्यांच्यापेक्षा म्हणजे जास्त करतात. लष्करात जातात, विमान चालवतात, सगळंच करतात, तरी पण बाई खालीच. हो. मला आम्ही वाटतं शे- समाजाची मानसिकता जेव्हा बदलेल बदलेल, तेव्हा तेव्हा स्त्री पुरुष स्त्री- समानता अगदी येईल. बरोबर आहे. काय वाटतं? मला असं वाटतं स्त्री पुरुष समानता आहे काही क्षेत्रामध्ये, आणि कधी कधी शिकलेल्या समाजामध्ये सुद्धा स्त्रीला डावललं जात आहे. म्हणजे तिथे तिला त्यांच्या कृतीमधनं दाखवलं जातं की नाही, तू स्त्री आहेस, तू हे नाही करायचं, म्हणजे तू थांब जरा, असं केलं जातं. ते आपली वैचारिक गुलामगिरी आहे. स्त्रीने स्वतःला समजायला पाहिजे की आपण त्याच्यामध्ये नाही जायला पाहिजे. जसं एक हत्तीचं छोटं पिल्लू, मी थोडंसं सांगते. हत्तीचं सर्कशीत एक पिल्लू असं छोटं पिल्लू आणलं जातं आणि त्याला बलदंड साखळदंडाने बांधलं जातं. तो खूप सोडवायचा प्रयत्न करतो, पण ते हत्तीचं बाळ ते सोडवलं जात नाही. मग त्याच्यामध्येच राहायला प्रयत्न करतो, मोठा होतो, एकदम बलदंड प्रशस्त हत्ती होतो, पण तो तसाच वागतो. दोरीने बांधलं जातं, मग त्याला साखळदंडाने नाही. मग तो जे सांगेल तो माहूत तसं काम करत राहतो. तसं आपलं काही स्त्रियांचं होतं की तिला ती सवय लागते की आता आपलं काहीच होणार नाही, आपलं कोणीच ऐकणार नाही, आपण दुय्यम आहोत, आपण बॅकस्टेज घेतलं पाहिजे. तर हे ती मानसिक गुलामगिरी आहे वैचारिक, ती आपण सोडली पाहिजे आणि आपणही समजलं पाहिजे की सगळी कामं करू शकतो आपण. अगदी खरं आहे. तुला काय वाटतं? मला असं वाटतं जेव्हा आपण इक्वालिटीसाठी फाईट करणं सोडू ना, तेव्हा जाऊन आपण खरं तर बोलू शकतो की हा आता बायकांना त्यांचा हक्क आहे. कारण आपण अजूनही त्या गोष्टीसाठी इक्वालिटी म्हणून भांडतोय, फाईट करतो आणि तरीही मिळत नाहीये. कारण वी आर पेट्रियाकल सोसायटी, आपल्याकडे मेल डॉमिनन्स जास्त आहे. आणि मला वाटतं जनरेशन्स थ्रू कदाचित ह्या जनरेशन नंतर त्या गोष्टी बदलतील, कदाचित, अजून माहीत नाही, कारण सगळ्या दे आर स्टील फाइंडिंग देमसेल्व्स. पण येस, आन्सरिंग या क्वेश्चन नाही, अजून ती इक्वालिटी अजून नाही आली. आणि जोपर्यंत तो आपण सतत त्या गोष्टीसाठी भांडणं, किंवा जेव्हा ते भांडणं बंद होईल ना की आम्हाला इथे ते हे हवंय, इथे ते हवंय, तेव्हा जाऊन आपण बोलू शकतो की येस फायनली वी आर इक्वल. तोपर्यंत नाही. मंडळी, या चौघींनीही वेगवेगळ्या पद्धतीने स्त्री पुरुष समानता वगैरे अजून नाहीये हाच विचार मांडलेला आहे. आणि मला असं वाटतं समाजाची वैचारिक धारणा जेव्हा बदलेल आणि आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जेव्हा बदलेल, तेव्हा खऱ्या अर्थानं स्त्री पुरुष समानता येईल असं प्रामाणिकपणे वाटतं. तर आजच्या ह्या विशेष कार्यक्रमात या होत्या उषाताई नाडकर्णी, प्रिया अरुण, अनुराधा शिंदे आणि स्वानंदी बेर्डे, आणि मी अरुंधती भालेराव. मुलाखतीच्या शेवटी एवढंच सांगायला आवडेल की मैत्रिणींनो, स्त्री पुरुष समानता वगैरे हा विचार नंतरचा, पण नवऱ्याने ATM कार्ड जरी तुम्हाला दिलं तरी प्रत्येक स्त्रीनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं असलं पाहिजे आणि तिने स्वतः अर्थार्जन केलं पाहिजे. कारण आपण जेव्हा पैसे मिळवतो तेव्हा मिळणारं समाधान हे फार वेगळं असतं. त्यामुळे या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तब्येतीची काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा, आणि जर घरात बसला असाल तर नक्की उद्यापासून काहीतरी स्वतःसाठी करायला सुरुवात करा, अर्थार्जन करा. धन्यवाद. तुमच्या चौघींचेही मनापासून आभार. धन्यवाद. तीच तिची नायिका, तीच तिची शक्ती, स्वप्नाच्या